थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 विमान दुर्घटनेची कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत। परंतु उपलब्ध माहिती, तज्ञांचे मत आणि प्राथमिक अहवालांवरून काही संभाव्य कारणांचा अंदाज बांधला जात आहे। ही दुर्घटना अहमदाबादहून लंडनकडे गेटविक विमानतळाकडे जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीम लाइनर विमानाची होती, ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 2 पायलटांसह 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण सवार होते। विमान उडाणानंतर अवघ्या काही मिनिटात मेघानीनगर परिसरात ते कोसळले, ज्यामुळे 271 जणांचा मृत्यू झाला आणि केवळ एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हा चमत्कारिकरित्या वाचला। तज्ञांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक मतानुसार विमानाच्या दोन्ही इंजिनामध्ये बिघाड झाल्याची शक्यता आहे। माजी वरिष्ठ पायलट कॅप्टन सौरभ भटनागर यांनी सांगितले की प्रथमदर्शनी असे दिसते की अनेक पक्षांच्या धडकेमुळे किंवा इंधन पुरवठ्यातील समस्येमुळे दोन्ही इंजिने बंद पडली असावीत। उडाणानंतर लगेचच पायलटने मेडे कॉल दिली, ज्यामुळे गंभीर तांत्रिक समस्येची पुष्टी होते। काही अहवालांनुसार इंधन पुरवठ्याच्या प्रणालीत बिघाड, उदाहरणार्थ फ्यूल मेन स्विच बंद असणे किंवा इंधनाचा अपुरा प्रवाह यामुळे इंजिन अनियंत्रित झाले असावे। विमान वाहतूक तज्ञ मार्को चैन यांनी बीबीसीला सांगितले की विमानाच्या पंखावरील फ्लॅश योग्यरित्या सेट न झाल्याने उडाणादरम्यान विमानाला आवश्यक उंची आणि वेग मिळाला नसावा। फ्लॅशच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे विमानाला लिफ्ट मिळण्यात अडचण आली असावी, ज्यामुळे ते खाली कोसळले। तथापि उपलब्ध व्हिडिओ फुटेजची गुणवत्ता कमी असल्याने याची पुष्टी करणे कठीण आहे। काही पोस्टमध्ये असा दावा केला आहे की ग्राउंड स्टाफने फ्यूल मेन स्विच बंद ठेवला असावा, ज्यामुळे इंजिनांना इंधन मिळाले नाही। हा दावा सध्या अपुष्ट आहे आणि याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। अशा प्रकारची चूक ही मानवी भूल किंवा जाणीवपूर्वक कृती असू शकते, परंतु यासाठी ठोस पुराव्याची आवश्यकता आहे। अहमदाबाद विमानतळ हा पक्षी प्रवण क्षेत्रात आहे, ज्यामुळे पक्ष्यांची धडक ही दुर्घटनेचे एक प्रमुख कारण असू शकते। तज्ञांचे मत आहे की टेक ऑफ दरम्यान अनेक पक्ष्यांनी विमानाच्या इंजिनावर धडक दिली असावी, ज्यामुळे इंजिन बंद पडले आणि विमानाला अपेक्षित वेग मिळाला नाही। पक्ष्यांच्या धडकेमुळे इंजिनात गंभीर नुकसान होऊ शकते, विशेषतः टेक ऑफच्या प्रारंभिक टप्प्यात, ज्यामुळे पायलटला विमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही। याबाबत ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच स्पष्टता येईल। काही तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की पायलटने रचनेचा पूर्ण वापर न केल्यामुळे विमानाला आवश्यक फॉरवर्ड स्पीड मिळाली नसावी। टेक ऑफ दरम्यान गिअर वर न घेतल्याने किंवा चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे विमान खाली उतरले असावे। तथापि पायलट अनुभवी होते आणि त्यांनी मेडे कॉल दिल्याने त्यांना तांत्रिक समस्येची जाणीव झाली होती, ज्यामुळे ही चूक संपूर्णपणे पायलटची होती असं म्हणणे घाईचे ठरेल। फ्लॉट सेटिंग किंवा इतर तांत्रिक तपासणी दरम्यान ग्राउंड स्टाफ कडून चूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत अधिकृत तपास सुरू आहे। ब्लॅक बॉक्स डेटा आणि ग्राउंड स्टाफच्या जबान्या यावरून लवकरच स्पष्टता येईल। एक्स वरील एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की ही दुर्घटना जाणीवपूर्वक साजिश असू शकते, विशेषतः फ्यूल स्विच बंद करण्याच्या कृतीमुळे। परंतु हा दावा सध्या केवळ अंदाज आहे आणि याला कोणताही ठोस पुरावा नाही। अशा गंभीर दाव्यांसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून तपास आवश्यक आहे। विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाल्याने काहींनी याला राजकीय षडयंत्राचा अंदाज वर्तवला आहे, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही। प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनेसाठी हवामान जबाबदार नव्हते, कारण टेक ऑफ दरम्यान हवामान चांगले होते। तथापि अहमदाबाद विमानतळ परिसरात
पक्ष्यांची संख्या जास्त असल्याने पक्ष्यांच्या धडकेसारख्या पर्यावरणीय घटकांचा प्रभाव नाकारता येत नाही. बोईंग 787 ड्रीमलायनर हे दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणांसाठी विश्वसनीय विमान मानले जाते. परंतु बोईंग कंपनी गेल्या काही वर्षापासून तांत्रिक समस्यामुळे वादात आहे. या विशिष्ट विमानाचे वय सुमारे 11 वर्षे होते, जे विमानन उद्योगात सामान्य मानले जाते. तथापि देखभाल किंवा नियमित तपासणीस काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याचा परिणाम दुर्घटनेत झाला असावा. बोईंग कंपनीला या दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे आणि याचा परिणाम त्यांच्या विश्वासार्हतेवर होऊ शकतो. विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू आहे. यातून पायलट आणि एटीसी यांच्यातील संभाषण, विमानाची तांत्रिक स्थिती आणि टेक ऑफ दरम्यानच्या घटना याची माहिती मिळेल. अमेरिकेचे राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ भारताला या तपासात सहाय्य करत आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी 1000हून अधिक डीएनए चाचण्या केल्या जात आहेत, ज्यामुळे मृतांचे अचूक आकडे आणि ओळख निश्चित होईल. या दरम्यान केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी निपक्ष आणि सखोल तपासाची हमी दिली आहे. 241 जणांचा मृत्यू, यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, आग्रा येथील नीरज आणि अपर्णा लवानिया दाम्पत्य आणि अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल आणि मेसच्या इमारतीवर कोसळले, ज्यामुळे MBBSच्या 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. PM मोदी आणि अमित शहा यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कियर स्टारमर यांनी ही दुर्घटना विमानन इतिहासातील सर्वात भयानक घटनांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. प्राथमिक अहवालांनुसार इंजन फेल्युअर, पक्ष्यांची धडक, फ्लॅप्सची चुकीची कॉन्फिगरेशन किंवा मानवी भूल यापैकी एक किंवा अनेक घटक कारणीभूत असू शकतात. ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणानंतर आणि NTSBच्या साहाय्याने तपास संपूर्ण झाल्यावरच याबाबत स्पष्टता येईल. सध्या ही दुर्घटना भारतातील सर्वात भयानक विमान दुर्घटनांपैकी एक मानली जाते, ज्यामुळे विमानन सुरक्षा, देखभाल आणि प्रशिक्षण यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. थेट वार्ता चॅनलच्या वतीने आपणाला विनंती करीत आहे की अधिकृत तपास अहवाल येईपर्यंत कोणत्याही अनधिकृत दाव्यांवर विश्वास ठेवू नये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.